असा. डेन्सिटी म्हटलं तर काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हटलं तर युनिट काय येणार, किलोग्राम पर मीटर क्यूब. सीजीएस म्हटलं तर काय होऊन जाईल, ग्रॅम मध्ये, आणि मीटर म्हटलं तर होऊन जाईल सेंटीमीटर क्यूब मध्ये. कळलं? बघा, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी काय काय बघा, मी म्हटलं 1 cc. कळलं? 1 cc. 1 cc म्हणजेच असतं 1 सेंटीमीटरचा क्यूब. 1 cc म्हणजे किती, 1 सेंटीमीटरचा क्यूब. आणि 1 सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे असतं 1 ml, मिलीलीटर. लिटर मध्ये सुद्धा 1 मिनिट असतं. बघा मग, 1 ml, 1 लिटर म्हणजेच 10³ ml. ठीक आहे, 10³ ml. 1 लिटर म्हणजे किती, 10³ ml. 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. 1 लिटरचं कशामध्ये झालं कन्वर्जन, मिलीलीटर मध्ये. 1 लिटरचं कशामध्ये कन्वर्ट झालं, मीटर क्यूब. फरक आहे, मग तुम्ही इथे यूज करू शकता. चला, मी म्हटलं 1 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, याचं कन्वर्जन मला करायचं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे कशामध्ये करायचं आपल्याला, सीजीएस मध्ये करायचं. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम, 10⁻³ ग्रॅम. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10⁻². पण त्याचं काय करायचं आहे, क्यूब करायचं आहे. मग 10⁻², 1 किलोग्राम म्हणजे 10⁻³ ग्रॅम. हा 10⁻² ना, 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एक होऊन जाईल 10⁻6 होऊन जाईल. मग 10⁻6 झालं तर त्याला काय झालं, 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच 1 किलोग्राम पर मीटर क्यूबला मला जर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये जर करायचं असेल तर मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 10⁻³ ने मल्टिप्लाय करणं गरजेचं. काय डाऊट आहे? बघा, लक्षात ठेवायचंय, डेन्सिटी ऑफ वॉटर असतं 10⁻³ म्हणजेच 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. पुढे लागणार आहे, आठवलं पाहिजे. किती असतं वॉटरचं डेन्सिटी, 1000 म्हणजे 10⁻³. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आलं पाहिजे लक्षात, नंतर मी विचारल्यानंतर हर्षदा लक्षात ठेव. Hg म्हणजेच काय, मर्क्युरी म्हणजे जगातील सर्वात जड पदार्थ आहे मर्क्युरी. 13,600 किलोग्राम पर मीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे असतं तरी काय, 1 मीटर मध्ये 1 मीटरचा बॉक्स घेतला, 1 मीटर खाली बेस, 1 मीटर उंची, असा बॉक्स घेतला. त्याच्यामध्ये मी मटेरियल भरलं, कोणतं पण मटेरियल भरेल. जसं की इथं काय भरलं, वॉटर मध्ये. जर वॉटर मध्ये 1 मीटर क्यूबच्या बॉक्स मध्ये जर मी वॉटर भरलं आणि वजन काट्यावर मोजलं तर किती भेटेल तुम्हाला, 1000 किलो बसेल. तर किती बसेल, 1000 किलो बसेल. तेच जर मर्क्युरी टाकलं तर किती भेटेल, 13,600. काय डाऊट आहे? समजलं डेन्सिटी काय असणार आहे. मग लाकूडचं कमी असतं, लाकडाची डेन्सिटी कमी असते, दगडाची डेन्सिटी जास्त असते. म्हणजे दगडामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते कशा असतात, व्हेरी व्हेरी क्लोज असतात आणि थोडेसे तिथं वेगळे असतात. म्हणून आपण काय म्हणतो, ज्याची डेन्सिटी जास्त तो काय करतोय, सिंक करतोय. ज्याची डेन्सिटी कमी असते तो काय करतो, फ्लोट करतो. मग लाकूड काय करेल, फ्लोट करतो. दगड काय करेल, सिंक करतो. हे पण आपलं लॉजिक असणार पुढे जाऊन. लक्षात असलं पाहिजे डेन्सिटी नेमके काय, डेन्सिटी काय कळालं. ओके, बघ कशामध्ये युनिट आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये. कशामध्ये करूया आपण त्याचा, ग्रॅम पर सेंटीमीटर. हे दोघांचं लागतं मला, जास्त नाही. मी म्हटलं किती, 1000 म्हणजे काय, 10⁻³ 10⁻. वॉटरचं मला डेन्सिटी काढायचं. वॉटर डेन्सिटी ऑफ वॉटर किती रे, 1000 ना, 10⁻³ किलोग्राम पर
मीटर क्यूब. त्याला जर मला सीजीएस मध्ये करायचं असेल तर मला किती मल्टिप्लाय करायचं आहे? -3 ने करायचं ना मल्टिप्लाय. किती मल्टिप्लाय करायचं आहे? 10⁻³ युनिट कशामध्ये जाईल? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे किती उत्तर आलं? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आलं रे? 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बरोबर की नाही? सिमिलर मी म्हटलं डेन्सिटी ऑफ मर्क्युरी म्हणजेच काय Hg, तो किती असतो? 13,600. आणि त्याला कन्वर्ट करायचं कशामध्ये रे? ग्रॅम मध्ये. म्हणून काय केलं मी? -3 ने मल्टिप्लाय केलं. मग काय उत्तर आलं? 13,600 किलोग्राम पर मीटर क्यूब. म्हणजे काय केलं? 13,600 याला काय केलं? 10⁻³ केलं. तर युनिट काय झालं? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॅनिश केलं तर काय उत्तर आलं रे? 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर. शिकवल्या काही असल्या काही गोष्टी? मे बी. काढत निंबाळकर शिकवलं असेल का? असं काही शिकवलं असेल. कधी शिकवलंय? लहानपणी. आता कान जोडेन. आत्ता शिकवलं रिव्हिजन लेक्चर मध्ये. बावळे पक्के म्हणजे कळलं. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आपल्याला जे पण डेन्सिटी दिली जाईल ते इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी दिली जाईल किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे असतं डेन्सिटी ऑफ ए मटेरियल किंवा सबस्टन्स टू डेन्सिटी ऑफ वॉटर. वरती पण डेन्सिटी, खाली पण डेन्सिटी, तर युनिट काय बनेल? एवढे तुम्ही ना, म्हणजे असं कधी कधी ना मला असा पस्तावा झाल्यासारखं वाटतंय. मी का बोलतो विचारतो, मला प्रश्न पडतो. मी विचारलंच नाही पाहिजे, मी डायरेक्ट सांगितलं पाहिजे तुम्हाला, कारण तुमचा बुद्धी गुणांकच चालत नाही कधी कधी. ओके, बरोबर ना? डेन्सिटी ऑफ मटेरियल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर असं जर केलं, वरती पण युनिट काय येणार? किलोग्राम पर मीटर क्यूब. खाली पण किती येणार? किलोग्राम पर मीटर क्यूब. रेशो सेम असेल तर युनिटलेस बनत असतो. असो, मला आरशीला बोलली ती सर, मी आता त्याच्या पुढे अभ्यासाला लागेल. सॉरी सर, अशी बोलली डायरेक्ट. असो, मग आपण आता आरडी काढूया. कोणासाठी? वॉटर साठी काढू. आरडी कोणासाठी? वॉटर साठी. मग आता मटेरियल कोणाचं आलं? वॉटर आलं. मग डेन्सिटी ऑफ मटेरियल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ मटेरियल किती रे? 10⁻³ आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर किती रे? 10⁻³ आहे. म्हणजे किती आलं? 1. युनिट काय येणार आहे? युनिट काय येणार आहे? युनिटलेस असणार आहे. नेक्स्ट, रिलेटिव्ह डेन्सिटी कोणाचं रे? Hg काढायचंय. मग काय म्हणणार? डेन्सिटी ऑफ मटेरियल टू डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ मटेरियल म्हटलं तर कोणतं आहे? मर्क्युरी. म्हणजे किती? 13.6 इंटू 10⁻³ आणि वॉटरचं किती? 10⁻³ 10⁻³ 10⁻³ गेट कॅन्सल. किती आलं? 13.6. काय कळालं तुम्हाला? काही नाही कळलं. 13.6 आलं. एवढंच कळलं आम्हाला. आम्ही लय पाकिस्तानी. मला हे कळलं, इथली जी पण व्हॅल्यू आहे ग्रॅम पर सेंटीमीटर मध्ये क्यूब मध्ये येणार आहे, तोच बॉक्स तुमचा रिलेटिव्ह डेन्सिटीचा असेल. वॉटर साठी 1 होता म्हणून आरडी पण किती आला? 1. मर्क्युरी साठी जर विचार केला किती होता? 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बॉक्स मध्ये पण किती? 13.6. फक्त इथे युनिट येणार नाही. आपल्याला कळालं. काय डाऊट आहे? समज येतपर्यंत बा. नेक्स्ट आहे तुमचं प्रेशर. आतापर्यंत आपण जे पण बघितलं, डेन्सिटी बघितलं, आता आपण चाललोय प्रेशर कडे.
हा चला आपण प्रेशर कडे. प्रेशर का असतं? फोर्स अपॉन एरिया. पण लक्षात ठेवायचं फोर्स कोणता घ्यायचा? ऑलवेज परपेंडिक्युलर वाला घ्यायचा. फोर्स कोणता घ्यायचा आपल्याला? ऑलवेज परपेंडिक्युलर वालाच घ्यायचा असतो. ठीक आहे. जर मी विचारलं तुम्हाला बोललो तर युनिट काय असणार याचे? युनिट भरपूर काही युज केलं जातं त्याचे. याचं पहिलं युनिट युज केलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 ATM किंवा 1 बार किंवा 760 टॉर्क. 760 टॉर्क नियरली इक्वल टू असतात 760 mmHg. अजून असतं 1.013 इंटू 10⁵ पास्कल. 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर. एवढं त्याचे युनिट्स असतात. मग तुम्हाला बघावं लागेल तुम्हाला दिलं काय? 1 ATM दिलं म्हणजेच अल्टिमेटली दिलंय 1.013. कारण हे असं युनिट आहे. एक बाकीचे युनिट्स आहेत पण आपले एस युनिट 2 आहेत. तर तुम्हाला बघायला त्यांनी कशामध्ये केळलेत. आता 760 टॉर्क दिलं म्हणजे अल्टिमेटली काय दिलंय? 1 बार दिलाय. 1 बार म्हणजेच काय तुमचं 1.013 इंटू 10⁵ पास्कल. काय डाऊट आहे? हे तुम्हाला युनिट्स लक्षात ठेवायला लागेल. चला बघ, हा 20 किलोग्रामचा ब्लॉक आहे. हा खाली येणार आहे आणि 1 मीटर क्यूबच्या बॉक्सवर पडणार आहे. मीटर स्क्वेअरच्या बॉक्सवर पडणार आहे. दुसरा 20 किलोग्रामचाच ब्लॉक आहे. 20 किलोग्रामचाच ब्लॉक आहे. खाली येणार आहे आणि 2 मीटर स्क्वेअरच्या बॉक्सवर पडणार आहे. तर इथं विचार तुम्हाला प्रेशर किती रे? प्रेशर इज काय लिहिणार तुम्ही? फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती होणार आहे? mg. फोर्स किती होणार आहे? mg अपॉन एरिया. एम किती? 20 आहे. जी किती? 10 आहे. आणि ए किती? 1 आहे. म्हणजे किती झालं? 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सिमिलरली बघा फोर्स अपॉन एरिया. फोर्स आहे mg असणार आहे डिवाइड बाय काय? एरिया असणार आहे. एम किती आहे? 20 आहे. जी किती आहे? 10 आहे. एरिया किती? 2 आहे. म्हणजे किती झाले? 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 100 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डाऊट आहे? आता सपोज मी काय केलं, असा फोर्स लावला 1 मीटर स्क्वेअरवर. असा फोर्स लावला 2 मीटर स्क्वेअरवर. मी म्हटलं इथं लागतं तुमचा 200 न्यूटन, इथं लागतं तुमचा 200 न्यूटन. मी म्हटलं इथं अँगल आहे 37, इथं अँगल आहे 53. तुम्हाला कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? मला कोणता फोर्स गेला? आता कसं आहे मग आपल्याला त्याला काय करता येईल? रिझॉल्व करता येईल. अर्षदाने उत्तर दिलं. बघितलं? अर्षदा हुशार झाली, अभ्यासाला लागली अर्षदा. किती वेळ? सर आम्ही नाही सांगणार. आम्ही का सांगू? जाऊ द्या. लय प्रयत्न केले तुम्ही, एवढे भयानक प्रयत्न केले. तुमच्या प्रयत्नाला परमेश्वर मिळालं. 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 ने डिवाइड केलं तर किती भेटला? 5 चौक 20 मिळाला. 40 मल्टिप्लायर आहे. 37 आहे. 37 म्हटल्यानंतर 3 आहे. 4 त्रिक 12 आहे. 120 आहे. आणि इथे या साईडला 4 चौक 16 आहे म्हणजे 160 आहे. 200 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 40चा मल्टिप्लाय आहे. 4 आहे म्हणजे इथं येणार 160 आणि इकडे येणार तुमचा 120. असो. मग परत आपण काय म्हणणार? प्रेशर इज काय? फोर्स अपॉन एरिया. आता फोर्स किती तुमचा? 120 आणि डिवाइड बाय एरिया किती? 1 आहे म्हणजे किती झाला? 120 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर किती भेटणार मग इथं? फोर्स अपॉन एरिया हा किती बनणार आहे? 160 भागिले 2 म्हणजे किती झाले? 82 80 न्यूटन पर मीटर. काय कळतं काय तुम्हाला? एवढं कळतं. जर मी एरिया जर इन्क्रीज केला
प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. जर मी एरिया जर वाढवला तर प्रेशर काय होतोय, कमी होतोय. इथं 200 झाला, इथं 100 झाला. का? कारण की इथं काय झाला, एरिया वाढला. जर एरिया वाढत असेल तर माझा प्रेशर कमी होत असतो. बरोबर की नाही हर्षदा? मग नेक्स्ट मी म्हंटल प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स काय काय आहेत. जसं हर्षदाला आपण काय केलं, एक केळा घेतला, त्या केळावर उभा केला पण त्याला हर्षदाला काय केला आपण, उभा केला. तर काय होईल, हर्षदाच्या केळा आरपार जाईल. बरोबर की नाही? पण आता काय केलं, असे किडे घेतले, असे खूप सारे आपण किडे घेतले आणि त्याच्यावर काय केलं, आता हर्षदाला म्हटलं उभा राहा. हर्षदा उभं राहील. आता या केसमध्ये काय झालं, आता तिच्या आरपार जाणार नाही. तिची अपेक्षा होती की एक किडा घुसतोय, 2 किडे 3 किडे असेल तर पटकन घुसून जाईल, अजून त्रास होईल. पण तसं होणार नाही. का नाही होणार? कारण इथं एरिया काय झाला तुमचा, कमी झालाय. म्हणजे प्रेशर काय झाला, वाढलाय. म्हणून तिला आरपार जातो. पण या केसमध्ये काय झालं, एरिया काय झाला, रिडिस्ट्रीब्यूट झाला. एरिया वाढला ना, रिडिस्ट्रीब्यूट झाला. एरिया रिडिस्ट्रीब्यूट झाला म्हणजे एरिया काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे प्रेशर काय झाला, डिक्रीज झाला. म्हणून घुसणार नाही. जादूगार लोक ते खेळांवर झोपून दाखवतात. का झोपून दाखवू शकतात, किडा असतो त्याच्यावर असे असे करून दाखवतात. नंतर अशी तलवार लावतात. बघितलं का ते, असे तलवारवर झोपून दाखवतात. तर काहीच होत नाही. मग तुम्हाला हा जादू 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 काहीच नव्हतं. एरिया काय झाला, रिडिस्ट्रीब्यूट झाला. एरिया रिडिस्ट्रीब्यूट झाला तर तुमचं प्रेशर कमी झाला होता. म्हणून त्यांना काही झालं नाही. तसंच आपण हर्षदाला म्हटलं हे ऍपल घे, मग ऍपल घेत आपण. ऍपल कट करण्यासाठी मी एक चाकू दिला त्याला. ही चाकू एकदम इंटरनॅशनल आणलाय ना, 2 चाकू. मी हर्षदाला 2 चाकू दिला. एक चाकू एकदम शार्प दिला, एक शार्प दिला आणि एक मी बेंड दिला, बोतट. हर्षदाला म्हटलं काप. हर्षदाने कोणता चाकू घेतला पाहिजे, शार्प वाला. बरं की नाही? का बरं शार्प वाला घेशील, कापलं जाईल. का बरं कापलं जाईल, कारण याचा जो एरिया याच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे तो कसा येणार आहे, कमी येणार आहे. म्हणजे प्रेशर काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणून शार्पच्या केस मध्ये ऍपल लवकर कट होईल. तेच जर मी बेंडवाला घेतला तर एरिया काय होतो त्याचा, वाढलेला असतो. एरिया वाढलेला असतो म्हणजे प्रेशर काय होईल, कमी होईल. आणि कमी झालं तर नॉट इझी टू कट. बरोबर की नाही? नॉट इझी टू कट. डाऊट आहे? दुसरा, आता हर्षदाला मी जर सांगितलं असतं, ही तुझी बॅग आहे, परस, या परस मध्ये दगड भरले आणि दगड भरून तिला उचलायला. तिला पहिल्यापासून सवय होती एका बोटावर उचलायची. गेली एका बोटावर उचल, काय होईल, उचलणार नाही. का बरं नाही उचलणार, कारण की दगड आहे. नाही, तसं नाही झालं. जेव्हा ती एक बोट वापरते तेव्हा एरिया काय होतोय, कमी होतोय. प्रेशर काय होतंय, जास्त होतंय. जेव्हा ती काय करते, एरिया वाढवते म्हणजे 4 बोट यूज करते, म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय झाला, वाढला. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर प्रेशर काय झाला, कमी झाला. मग इझिली काय करू शकले, ते कॅरी करू शकले. इझिली काय केलं त्यांनी, कॅरी करू शकले. काय डाऊट आहे? इझिली काय केलं, कॅरी. आता तुम्ही जेव्हा बुक्स वगैरे घेऊन येतात बरोबर ना, तर तुम्ही पाठवून आणतात आणि तेच असं हातात आणा. बरं हातात आणलं तर तुम्हाला त्रास होईल. का बरं, कारण की जेवढा कॉन्टॅक्ट एरिया आहे त्याशी इथला कॉन्टॅक्ट एरिया काय झाला, वाढला. इथला कॉन्टॅक्ट एरिया काय झाला, वाढला. इथला एरिया कॉन्टॅक्ट वाढल्यामुळे इथला प्रेशर काय जाणवेल, कमी जाणवेल. तोच होतो ना, आपल्याला आणताना काही त्रास होत नाही. का बरं, एरिया कॉन्टॅक्ट वाढवतोय आपण. एरिया कॉन्टॅक्ट वाढून प्रेशर काय करतोय, कमी करतोय. तोच उद्योग आहे. नाही तर तुम्हाला पिशवी दिली पाहिजे. आमच्या काळात होतं ते, पिशवी घ्यायची, पिशवी त्याच्यामध्ये नोटबुक घेऊन जायचं. मग ते येताना आता दुखायचे. नंतर त्यांना कळालं प्रेशर रिलीज, मग त्यांनी प्रेशर रिलीज साठी केलं. ते 2 नाड्यावाले पण आलं ते बॅग, त्याच्यामध्ये सुद्धा दुखतं. का बरं दुखायचं, कारण की एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय झाला, कमी झाला. प्रेशर वाढणार होता. पण ते आता हे तुमचं जे आहे पट्टीवालं, तर पट्टीमुळे काय होतं, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट होतं, वाढतो. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर प्रेशर काय जाईल,
कमी. कळालं? ठीक आहे, द्या छापा.